तुला ह्या इव्हेंटमध्ये असं वाटलं की तुम्ही ह्याच्यात पार्टिसिपेट करा? पहिली तर आपली मराठी संस्कृती, शिवाजी राजांबद्दल जी त्यांचा इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता, तू जे काही केलं आहेस तू आणि तुला जितका प्रतिसाद लोकांकडनं मिळाला आहे ते बघून आमचा पण थोडासा हातभार त्याच्यामध्ये, म्हणून आज मला इथे यावंसं वाटतं. ऍक्च्युली सेम कॉन्सेप्ट आहे. कारण जसे बाकीचे आपल्या मूवीला ट्रेडिशनली हे करतात, हायलाईट करतात, मराठी का नको म्हणून एक बोलतात ना, उलट मला तर वाटलं की आज तुम्ही फेटा देताल. खूप छान आणि पिक्चर म्हणजे अंगाला शहारे देणारा पिक्चर आहे. खूप मस्त. पहिल्यांदाच आले मी अशी नटून तटून एवढी मूवीला, नाहीतर कधीच नाही. आम्ही जनरली जीन्स वगैरे घालूनच आपण मूवीला जातो. For it because being a non-Maharashtrian, it was my first experience to explore this kind of thing. So I took an opportunity. Thanks to you, you gave the opportunity. मला खूप असं ते माझे हिरो टाईप आहेत शिवाजी महाराज, म्हणून मग मला त्यांच्या या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करून खूप चांगलं वाटतंय. मी एक तर कसं आहे की तुम्ही महिलांना जो प्रोत्साहन देताय आणि आता येणाऱ्या पुढल्या पिढीला सुद्धा महाराजांबद्दल माहिती कळायला हवी. त्यांची ती प्रचिती अजबच आहे, म्हणजे त्याची तुलना शब्दामध्ये करता नाही येणार. मूवी बघतो आम्ही फ्रेंड्स लोक, बट असं महाराष्ट्र दिनी एकदम छान पैकी मराठी थाटमाट करून आलोय ना, खूप मस्त वाटते. महाराष्ट्राची शान पैठणी आणि महाराष्ट्राचा मान आपले राजे शिवाजी. राजा शिवाजी लोकांना माहिती पडलं पाहिजे, आपल्या व्यतिरिक्त लोकांना. तसं आमची पण एक इच्छा होती की याच्याबरोबर आम्ही पण एक करू की आपला मराठमोळा हा गेटअप बाकीच्या लोकांना पण कळावा. पडतं आपण कसं, जेणेकरून फक्त लग्नाच्या ठिकाणी आपण आपला पारंपरिक लुक करून जातो, बाकी ठिकाणी जायला आपल्याला थोडीशी म्हणजे काचकूच करतो. पण आता येताना मला खूप मस्त वाटलं आणि महाराजांचा मूवी बघायला येते. ज्यावेळेला मी हा साज घालत होते त्यावेळेला मला खूप आनंद झाला. चंद्रकोर आणि नथ घालायला वेटच करतो कधी आपण हे घालतोय. अँड दिस ओकेजन, आय मीन दिस इज द बेस्ट थिंग व्हॉट यू हॅव स्टार्टेड. होती की मला ह्या मूवीला असं प्रॉपर साडी नथ वगैरे घालून जायचं. एकटी येण्यापेक्षा टीम सोबत जाणं दॅट विल बी बेटर. लोक बघतात आम्हाला, लोकांनाही माहिती पडतं आपली संस्कृती कशी आहे. कमी लोकांना माहिती आहे तर आता आणखीन लोकांना माहिती पडेल. त्यांनी सांगितलेलं की राजा शिवाजी हा पिक्चर बघायला आपल्याला जायचंय, तर मी लगेचच हो म्हटलं. पण त्याच्याबरोबर त्यांनी एवढं पण सांगितलं की मस्तपैकी तयार होऊन जायचं. म्हणलं अरे बापरे, तयार होऊन पिक्चर ना, आणि या गरमीच्या दिवसात. तर मला हो हो म्हणून तयार होऊन जायचंय. It was a really interesting opportunity to learn about a historical figure while also embracing our own culture. So I felt that was a nice concept and I really wanted to participate. साडी घालून मॉलमध्ये येऊन महाराजांचा पिक्चर बघायचा, ते खूप चांगली कल्पना आहे तर. आणि आजच्या पिढीला पण थोडं हे व्हायला पाहिजे की त्यांना वाटतं की साडी घालून आपण मॉलमध्ये कसं जाणार, सगळे विचित्र बघतात आपल्याकडे, ते कसं वाटेल. पण नाही, खूप चांगलं वाटतं. आपलं ट्रेडिशन जपायचं, आपलं कल्चर जपायचं. साडी नथ चंद्रकोर घालून महाराजांचा पिक्चर बघायला येणं खूप अभिमानाची गोष्ट आहे. पहिली तर माझ्याकडून जितक्या जणींना करता येईल एकत्र तेवढ्यांना मी केलं आणि आम्ही आता ऍक्च्युली 12 जणी आहोत. 12 जण आहोत. माझ्या मुली म्हणत मी मॉलमध्ये जायचं, नववारी घालून कसं वाटतं. मला नववारी खूप आवडते. मी कुठेही घालून जाऊ शकते. महाराजांचा म्हटलं म्हणजे महाराजांचा पिक्चर म्हटला म्हणजे मनात एक उत्सुकता होती की नाही आपल्याला बघायची फिल्म. ओके, सगळ्या महिला वर्गांना जवळ करून कोऑर्डिनेशन करून हा आजचा प्रोग्राम करणं आणि सगळ्यांना एका छताखाली आणणं मराठमोळ्या वेशाखात, हे खूप छान होतं. थँक्स टू यू. खूप आवडतं हे, आणि मला कोणताही इव्हेंट भेटला नसतं तर मी छान तयार होऊन जाते. मला खूप जास्त आवडतं सगळं मराठी साज शृंगार करायला. आणि छत्रपती महाराजांचा पिक्चर बघायला येताना हा असा अटायर साहजिकच आहे. आपण नेहमी जीन्स टॉपवर पिक्चर बघायला जातो, पण असा अटायर करून पिक्चरला येणं ही एक वेगळीच मजा. आणि महाराजांचं पिक्चर बघताना तर अक्षरशः अंगावर काटा येतो. तेच ना, म्हणजे माझे मिस्टर म्हणत होते की म्हणजे असं पहिल्यांदा म्हणे सिनेमाला जाताना एवढं नटून टटून जात आहेत म्हणे. म्हटलं मग राजा शिवाजी सिनेमा आहे आणि आम्हाला इन्व्हाइट केलाय मॅडमनी वगैरे सांगितलं. इथे पण आम्हाला किती लोकांनी विचारलं तुम्ही असं कसं काय, म्हणजे इतका ग्रुप तुमचा सजून आलाय, फोटो काढला त्यांच्यासोबत. खाली साडी चंद्रकोर आणि बेसिकली नथ, तर मला तो खूप आवडला. आणि तुमच्याकडून मला फोन आला तर मी एकदम आनंदात उडत होते. आणि की ही छोटी जरी संधी असली तर पुढे जाऊन हळूहळू त्याला खूप लोक जर जॉईन झाले तर आपल्याला जे जनरली जे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये की अरे मराठी नाही बोललं पाहिजे, हे नाही ते नाही, साडी का नाही, म्हणजे इव्हन की ट्रेन मधला जो एक्सपिरियन्स साडी, अरे ही तर गावंढळ असेल. पण आपण ज्या पद्धतीने प्रेझेंट करू आपल्याला साडी घातल्यानंतर, तर नक्कीच आपलं कल्चर हे दुसरे लोक फॉलो करतील.
किंवा करावंच लागेल असं मला वाटतं त्यांना. राजा शिवाजी आपले महाराष्ट्राचे गौरव आहेत. तो विटनेस दॅट अँड दॅट इन ए महाराष्ट्रीयन अटायर. सो दॅट्स अ व्हेरी प्राऊड मुवमेंट. पण मी जब बघितलं महाराजांसाठी तुमचा जो बघितलं की तुम्ही छान कन्सेप्ट ठेवला आहे की फुल आपलं महाराष्ट्र संस्कृतीचं लूक, नथ, चंद्रकोर हे ऐकून मला खूप आवडलं. मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला पण सांगितलं. मी विजू ताईंना पहिल्यांदाच म्हटलं असं वाटतं की कुठे आलो आपण. आतापर्यंत तर आपण पिक्चर बघतो पण आज काहीतरी नवीन कोणीतरी आपल्याला एवढी प्रायोरिटी देत आहे, आपल्याला विचारताय. तर आम्ही तुमचं खूप खूप म्हणजे आभार मानतो आमचा ग्रुप पण. मला आधी लहानपणापासून शिवाजी महाराज माझे हिरो होते आहेत. ओके. तेव्हा मला कळलं की आपण आपलं कल्चर दाखवू शकतो. तर मला असं वाटलं की हे तर मी मिस नाही केलं पाहिजे. छान वाटतंय असं ड्रेसअप होऊन यायला. जेव्हा मी माझ्या मुलीला सांगितलं की मी जाणार आहे, शी वॉज लाईक मी पण येणार. महाराजांची तर मी फॅनच आहे आणि त्यात तुमचं एवढं ग्रेस बघून म्हटलं जायलाच पाहिजे आणि आपलं मराठी संस्कृती ती जपलीच पाहिजे. तर त्यामुळे हा इव्हेंट छानच आहे. प्रश्नात ही साडी मला मुलीने घेतलेली आहे तिचा फंक्शनच्या वेळेला आणि आज मदर्स डे असल्यामुळे तिने तिचा. तू सांग बाळा, तुला काय वाटतंय, कसं वाटतंय? छान वाटतंय. गोड गोड गोड. मूवी बघण्यासाठी नथ वगैरे घालून की आपण राजा शिव छत्रपती पिक्चर बघायला चालतो आहोत आणि ते आपल्या कल्चर सकट आपण म्हणजे आपण ते बघतोय. तर त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आज मी खूप दिवसांनी साडी नेसली आहे, नथ घातलेली आहे. म्हणजे गुढीपाडव्यानंतर मला असं वाटतं मी हे आता करते. इट वॉज काइंड ऑफ एन हेड टर्नर. सगळे आपल्याकडे बघताय तिकडे की. मला सर्वात जास्त भावलेली आयडिया म्हणजे मुलांनाही सांगणं असतं की ड्रेस फॉर आयदर दी ओकेशन ऑर फॉर द लोकेशन. सो हे जे मला सर्वात जास्त भावलं की माझ्या या विचारसरणीला लेयर्स ऑफ ग्रेसने खूप जास्त अनुभवलंय त्यांच्या या उपक्रमातून. कारण आपण ज्या महान व्यक्तीचं तो चित्रपट पाहताना त्यांच्यासारखं नटून सजून त्या काळात जगून तसं यावं. साजिरी, तर तू ह्या मूवीला येण्याचं काय कारण असेल? कल्चर म्हणजे कल्चरमध्ये बघायला पाहिजे आपल्या कल्चरचं म्हणून. आमची मैत्रीण नम्रता कदम हिने जे लेयर्स ऑफ ग्रेस हा जो नवीन कॉन्सेप्ट ती आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे, त्याला आम्ही खूप खूप शुभेच्छा द्यायला इकडे आलेलो आहोत. महाराष्ट्रीयन मूवी आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांवरचा मूवी म्हटल्यानंतर डेफिनेटली हा जो कन्सेप्ट होता ना की ट्रेडिशनल साडी आणि सगळं अटायर करून आपण तो मूवी बघायला जाणं, सगळ्या स्त्रियांनी मिळून जाणं, ही कल्पना मला एकदम भारी वाटली. मी म्हटलं चला आपण आता म्हणजे आपल्या लाईक माइंडेड बायका आहेत, आपल्या स्त्रियांबरोबर आपल्याला जायला मिळतंय म्हणून मी आईलाही सांगितलं, म्हटलं चल म्हटलं आपण जायचंय म्हटलं. आणि राजा शिवाजी बघायचाच होता. मी युट्यूबवर त्याचं एक सॉन्ग बघितलं होतं जे आपलं अँथम म्हणून ते बघितलं होतं. सो मला माहित नव्हतं की हा मूवी येणार आहे. मला वाटलं ते अँथमच येणार आणि मग नंतर कळलं की आहे आणि तुमचा इव्हेंट आला, त्याच्यामुळे मी खूपच खुश.